प्रत्येक आणि आणि प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवीन नवीन माहिती घेत आहोत. आजचा सत्संग देखील आपणासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. तर आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहे श्री अजितजी भूमकर. ते स्वतः बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स आहेत. तसेच त्यांचं फायनान्समध्ये MBA झालेलं आहे. तसेच ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट रजिस्टर अल्टर अल्टरनेटिव्ह मेडिसिनल प्रॅक्टिशनर तसे मेडिसिनल प्रॅक्टिशनर तसेच हॉर्टिकलर थेरपिस्ट आहेत. तर आज आपल्यासाठी ते कलर थेरपी जे आहे आरोग्यासाठी, तर ते नेमकं काय आहे याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत. तर मी अजितजींना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय जय जिनेंद्र. गुरु. नमस्कार सर्वांना, उपस्थित सर्व दिव्य आत्मांना. हा अजित भूमकरचा आणि माझ्या पुत्री अमृता भूमकरचा साष्टांग नमस्कार, दंडवत प्रणाम. माझ्याविषयी उषामानी बरीच गोष्ट सांगितली. त्यातल्या काही गोष्टी कदाचित आपणा सर्वांना पूर्णत्वास माहिती नसतील. त्याच्याकरता थोड्या गोष्टी मी तुम्हाला इथे अपडेट देऊ इच्छितो. ऑरिक्युलर थेरपीमध्ये आमची स्पेशालिटी आहे. ऑरिक्युलर थेरपी म्हणजे साध्या सरळ शब्दात सांगायचं झालं तर आपलं जे पूर्ण शरीर आहे, या पूर्ण शरीराला आपण ह्या कानावरती किंवा ह्या कानावरती त्याचं एक रिमोट असल्यासारखं मॅपिंग करतो. म्हणजे जसं टीव्ही असतो आपला आणि आपण टीव्हीला बटणं असतात त्याच्याने ऑपरेट करू शकतो, त्याच पद्धतीने रिमोटने ऑपरेट करतो. तसं आपलं पूर्ण शरीर आहे, ते पूर्ण शरीर आपण ह्या दोन कानांनी कंट्रोल करू शकतो. जसं अॅक्युप्रेशर मध्ये हाताने करतो, तसं हे ऑरिक्युलर मध्ये दोन कानांनी करतो. तर ही एक प्रकारची चिकित्सा झाली. या चिकित्सेमध्ये आमची मास्टरी आहे. त्याच पद्धतीनं अजून एक चिकित्सा पद्धती आहे जी म्हणजे रंगचिकित्सा, अर्थात कलर थेरपी. आणि कलर थेरपी म्हणजे काय, आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या सत्रामध्ये. त्याच्याही व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्हाला मी अजून सांगू इच्छितो की आपण आणखीन कुठल्या कुठल्या पद्धतीने स्वतःला हेल्दी ठेवू शकतो. तर सर्वसामान्य कॉमन गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, योगासनं आहेत, आणि अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे मुद्रा. मुद्रा म्हणजे काय, तर आपला जे दोन हात आहेत, ह्या दोन हातांनी आपण जी ज्ञान मुद्रा करतो, चिन्मय मुद्रा करतो, जी आपल्याला SSY मध्ये शिकवली गेलेली आहे, ह्या सगळ्या ज्या मुद्रा आहेत, ह्या मुद्रांनी आपल्याला आरोग्यवान राहता येतं. आणि त्याच पद्धतीने चक्रांवरचे कलर, त्या चक्रांवरती डिपेंडंट आपला ओरा आणि त्या ओराचे 7 लेयर्स, आणि प्रत्येक चक्राचं एक बीज मंत्र आणि त्या बीज मंत्राबरोबर असलेले जे आपले अवयव, या पद्धतीनेही आपण स्वतःला आरोग्यवान ठेवू शकतो. आणि ह्या पद्धतींपैकी एकच पद्धत आज आपण घेऊ शकणार आहोत आणि ती म्हणजे रंगचिकित्सा. ह्या रंगचिकित्सेमध्ये आपण नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले फूड ग्रेड कलर वापरू शकतो, स्केच पेन्स वापरू शकतो किंवा मार्कर वापरू शकतो. कुठे वापरायचे, तर आपल्या ह्या आयदर डाव्या हाताच्या तळहातावर किंवा उजव्या हाताच्या तळहातावरती आपण तो कलर वापरणार आहोत. तो रंग ज्या वेळेला आपण वापरू कुठल्या पर्टिक्युलर स्पेसिफिक गोष्टीसाठी, उदाहरणार्थ आपल्याला कफ आहे, खोकला आहे, तर कुठे रंग लावायचा, त्या रंग किती वेळ लावायचा, या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे, जे आपल्या सर्वांसाठी म्हणजे अगदी लहान्या बाळापासून ते अतिवृद्ध वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत ही चिकित्सा काम करते. आपण आता प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. पहिली स्लाइड बघूया सुनीलजी. हाँ, एक मिनिट हा. हो, आराम. हा, सुनीलजी जोपर्यंत स्लाइड दाखवतायत तोपर्यंत. हा, आले. दिसतो सर्वांना? हो हो. ठीक आहे. ही जी स्लाइड आहे समोर आपल्याला दिसते, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे
की मान दुखते, मान आखडलेली आहे, सर्वायकल स्पॉन्डायलिसिस आहे, आणि त्याच्याकरता काही जण गोळ्या घेतात, बेल्ट घेतात, फिजिओथेरपी करतात, वेगवेगळे उपचार पद्धती चालू ठेवतात. या सर्व उपचार पद्धती तुम्ही तशाच कंटिन्यू करा. आणि ते कंटिन्यू करत असताना तुम्ही फक्त स्वतःच्या डाव्या हाताच्या, हा तुमचा लेफ्ट हँड आहे, डाव्या हाताच्या पाठीमागच्या बाजूला चित्रात दाखवल्याप्रमाणे पूर्णच्या तर पूर्ण अंगठा पूर्ण कव्हर होईल मागच्या बाजूनी असा काळा रंग त्याच्यावरती लावायचा. हा काळा रंग तुम्ही स्केच पेन, परमनंट मार्कर, फूड ग्रेड कलर यापैकी कुठलीही वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. अगदी काजळ लावलं तरी चालेल. याने काय होतं, तर हा जो काळा रंग आहे, हा काळा रंग कशाचं प्रतीक आहे? हा काळा रंग बेसिकली ऊर्जा स्वीकारण्याचं प्रतीक आहे. तुम्ही जर बघाल तर उन्हामध्ये काळे कपडे घालू नका सांगतात, सुती कपडे घाला, पांढरे कपडे घाला. असं का? कारण सुती कपडा, पांढरा रंग हा उष्णता शोषत नाही, रंग शोषत नाही, सूर्याची किरण तो पूर्णतः 100% आत घेत नाही, रेजिस्टन्स करतो, विरोध करतो. या उलट काळा जो कपडा आहे हा सगळेच्या सगळे रंग स्वतःमध्ये शोषून घेतो. ह्यामुळं आपल्या हा जो भाग आहे अॅक्युपंक्चर आणि अॅक्युप्रेशरच्या मॅपिंग नुसार हा भाग आपला स्पॉन्डिलायसिस म्हणजे आपली ही जे मानेचा हिस्सा आहे, हा मानेचा हिस्सा रिप्रेझेंट करतो. तर ह्या रिप्रेझेंटेशनला तुम्ही ब्लॅक कलर जर का पूर्णतः लावलात आणि हा दिवसभर ठेवायचा, दिवस रात्र कशाचंही बंधन नाहीये त्याला, त्यामुळं मनामध्ये हा कुठलाही किंतु आणू नका की ह्यानी काय होणार आहे. रिझल्ट येतो 72 तासामध्ये, तुम्हाला याचा रिझल्ट येईल. 24 तासात तुम्हाला आराम पडायला लागेल आणि लावल्याबरोबर तुम्हाला इथं थोडंसं सुदिंग सुरू होईल. आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. तुम्ही जर बघत असाल तर बऱ्याच जणांना स्टेज फिअर असतं. आता स्टेज फिअर म्हणजे काय, तर आपल्या समोर एक 10-20 जणांचा ग्रुप आहे, 100 जणांचा ग्रुप आहे, आणि आता झूम नाही, प्रत्यक्षामध्ये तुम्हाला समोर उभं राहून बोलायचंय. तर व्यक्ती काय होतात, कॉशियस होतात. काय बोलायचं, कसं बोलायचं, आपण बोलू शकू का नाही. मग हे लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला थोडी धाकधूक असते. मग ही धाकधूक कमी करण्याकरता आणि आपल्याकडून या धाकधुकीत चुका न होण्याकरता आपण काय करू शकतो, तर अगदी साधा उपाय, समोर कुठल्याही व्यक्तीला काहीही न कळता आपण इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे डाव्या हाताच्या रिंग फिंगरवरती, हे रिंग फिंगर आहे, या रिंग फिंगरवरती नखाच्या खाली जी जागा आहे इथं पहिलं पेर, हे पहिलं जे पेर आहे, या पहिल्या पेराच्या इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे ऑरेंज किंवा नारिंगी रंग लावायचा. आणि हे आपलं भाषण किंवा आपलं संभाषण सुरू होण्याच्या अगोदर एक साधारण 15 मिनिटं आधी लावायचं. मग ह्याने काय होतं, 15 मिनिटं तुम्ही ज्या वेळेला आधी लावता आणि नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या उपलब्ध असलेल्या प्रकाशामध्ये ज्या वेळेला आपला हा रंग आणि आपला जो हात एक्सपोज होतो समोर, त्याला तो रंग सूर्यकिरणातून किंवा आपल्या आर्टिफिशियल लाईट्स मधून, जसं की ट्यूबलाइट्स आहेत, बल्ब आहेत, त्याच्यातून शोषला जातो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ती एक विशिष्ट ऊर्जा तयार होते. तुम्ही जर आयुर्वेदाप्रमाणे ऐकलं असेल की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, ही प्रत्येक नाडी एक रंग आणि त्या रंगाची छटा रिप्रेझेंट करते, आणि ती छटा ती ओढून घेण्याचं कार्य, ती ऊर्जा आपल्यामध्ये घेण्याचं कार्य हा आपले 2 तळहात आणि 2 तळपाय करत असतात. मग आपण तळपायांवरती कलर लावू शकतो का? येस, आपण तळपायांवरतीही कलर लावू शकतो, पण लहान बाळासारखं मग आपल्याला पाय वरती करून झोपावं लागेल. ते कसं पाय असं हलवत राहतं, त्या पद्धतीने, कारण प्रकाश त्या रंगावरती येणं गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. हा कुठलंही आपल्याला इन्फेक्शन होतं बघा, मग त्या इन्फेक्शनमुळे आपल्याला सर्दी होते, कधी कधी आपल्याला ताप येतो. कुठलंही इन्फेक्शन, आपण ज्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणू, बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणू, ज्याने आपल्याला त्रास पण होतो आणि वेदना पण होऊ शकतात कधी कधी, ह्या कुठल्याही पद्धतीच्या इन्फेक्शन वरती पुन्हा एकदा आपल्याला काळा कलर कामाला येणार आहे. मग काळा कलर हा कुठे कुठे लावायचा,
तर आपले हे दोन्ही हात आहे, उजवा आणि डावा. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या समोर तुम्ही हात घ्या. दोन्ही हात तुमच्या समोर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो जिथं आपल्या पंजाला चिकटतो त्या ठिकाणं, हे जे पहिलं बोट मी त्याच्यावर ठेवलंय त्या ठिकाणी आपल्याला पूर्णतः काळा रंग लावायचा आहे. त्याच्यानंतर हे जे पहिलं बोट आहे ज्याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो, या पहिल्या बोटाच्या मधल्या पेरावरती इथं आपल्याला काळा रंग लावायचा आहे. आणि सेम टू सेम रंग उजव्या हाताला, अंगठ्याला नाही, फक्त उजव्या हाताच्या पहिल्या बोटाला आपण इथे मध्ये काळा रंग पूर्णतः लावणार आहोत. मग याने काय होणार? याने पहिली गोष्ट म्हणजे इन्फेक्शनमुळे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेला जो ताप आहे, झालेलं जे त्रास आहे, झालेल्या ज्या जखमा आहेत त्या भरून यायला मदत होते, ताप कमी करायला मदत होते. हा उपाय आपण कोविड मध्ये दिला होता आणि ह्या कोविड मध्ये गिलोय घनवटी बरोबर आणि लिंबाचा जे व्हिटॅमिन सी चे टॅबलेट्स आहेत किंवा आपला लिंबाचा ज्यूस आहे, ह्या सर्वसामान्य लिंबू रस, गिलोय घनवटी म्हणा किंवा गिलोय वनस्पतीचा अर्क म्हणा आणि हा रंग, या तीन गोष्टीमुळे जे लोक हेल्दी होते आणि एक्सपोज होते कोविडला त्यांना सुद्धा ह्याच्यातून बराच आराम आला. आणि आश्रमातल्या बऱ्याच ठिकाणी जसं संवत्सर आहे, इथे नर्मदेच्या बाजूचे आश्रम आहेत, या आश्रमांमध्ये आम्ही हा कार्यक्रम करून हा प्रोटोकॉल, याला आपण प्रोटोकॉल म्हणतो, हे कॉम्बिनेशन आहे आयुर्वेदिक वनस्पतींचं, रंगाचं आणि मुद्रेचं, असं समजावून सांगून कृतीतून दाखवून त्या आजारातून आपण बऱ्याच जणांना वाचवलं आहे. आणि ज्यांना ज्यांना कोविड झाला होता ते सुद्धा याच्यातून चांगल्या पद्धतीने रिकव्हर झाले. आपण पुढे जाऊया. आता बऱ्याच वेळेला आपल्याला बघा ऍसिडिटीचा त्रास होतो. आता ऍसिडिटीचा त्रास ज्या वेळेला होतो त्यावेळेला हा परत डावा हात आहे, या पद्धतीने समोर दिसलेला तुम्हाला. आपल्या समोरच जर का आपला डावा हात धरलात तर ते चित्र तुम्हाला अगदी या पद्धतीने समोर दिसेल. मग आपण काय करायचं, तर इथं इथं एक त्रिकोण तयार होतो बघा, इथे एक त्रिकोण तयार होतो. आता या त्रिकोणाच्या मध्ये आपण ज्यावेळेला हाताची पाची बोट अशी दाबतो, ही हाताची पाची बोट ज्यावेळेला आपण हळूच अशी दाबतो त्यावेळेला या त्रिकोणामध्ये हे आपलं रिंग फिंगर तिथे टच होतं, स्पर्श करतं. हे रिंग फिंगर जिथे टच करतं तिथं आपल्याला हिरवा रंग, डार्क हिरवा जर शक्य झालं तर, गर्द हिरवा, जर गर्द हिरवा मिळाला नाही तर पोपटी रंग किंवा थोडासा लाईट हिरवा रंग चालू शकतो. आपण तिथे तो अप्लाय करायचा. मग तिथे रंग लावला की केवढा मोठा असेल तो, तर चित्रात दाखवल्याप्रमाणे एक साधारण 25 ते 50 पैशाचं जे नाणं आहे तेवढ्या आकाराचा तो रंग असला पाहिजे. हा रंग लावल्यानंतर तुम्हाला जर गाडी लागत असेल, ट्रेन लागत असेल, विमानाचा प्रवास, बोटीचा प्रवास किंवा अगदी कारचा प्रवास जरी तुम्हाला उलटी होणं, मळमळणं अशा गोष्टी होत असतील, ऍसिडिटीचा त्रास झाला असेल काही खाल्ल्यामुळे किंवा अपचनचा त्रास झाला असेल, तर या वेळेला हा रंग आपल्या मदतीस धावून येतो. कुठलाही प्रवास सुरू करण्याआधी अगदी नॉर्मल व्यक्तीने सुद्धा जर का हा रंग आपल्या डाव्या हातावरती लावला तर त्याला कुठल्याही पद्धतीचं अपचन होत नाही. तसंच मळमळणं, उलटीसारखं वाटणं आणि उलटी येणं या सगळ्या गोष्टींपासून पूर्णतः मुक्तता होते. मग करायचं काय, तर आपला प्रवास सुरू करण्याआधी एक साधारण 15 ते 20 मिनिटं अगोदर डार्क हिरवा, गर्द हिरवा किंवा हिरव्या रंगाचा कुठलीही शेड तिथं 25 पैसे ते 50 पैशाच्या नाण्याच्या आकाराची लावायची. आपण पुढचा स्लाइड घेऊया. कधी कधी काय होतं, आपल्याला डोळे येतात किंवा डोळ्यांना चुरचुरतं, डोळ्यांना खाज येते, डोळ्यातून पाणी येतं. आणि प्रवासामध्ये असताना किंवा कुठं आपण एखाद्या ग्रुपमध्ये बसलेलो असताना घरी आल्यानंतर हे सगळे सिमटम चालू होतात. मग ज्या वेळेला ही सगळे सिमटम आपल्याला दिसतात आणि आपण त्याच्यावरती ॲलोपॅथी म्हणा किंवा इतर गोष्टींनी उपाय करू इच्छितो, त्यावेळेला अतिशय साधा सरळ उपाय म्हणजे आपल्या डाव्या हातावरती किंवा उजव्या हातावरती, इथं हाताचं बंधन नाहीये, इथं दोन्ही हातांवरती आपण आपला स्वतःचा चेहरा या पेरामध्ये आहे असं इमॅजिन करून हे वरती डोकं
आणि इथे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अशा दोन्ही ठिकाणी आपण काळ्या रंगाने जर का स्केचपेनने चित्र दाखवल्याप्रमाणे दोन डोळे काढले गोल असे, तर आपल्याला साधारणतः तासाभरामध्ये आराम पडायला सुरुवात होते. आणि हा आराम रिव्हर्सिबल नाहीये, म्हणजे कसं तात्पुरता नाहीये. तुम्ही 3 दिवस जर का हा रंग लावत गेलात तर तुम्हाला फक्त पाणी पिऊन आणि हा रंग लावून तुमचं डोळ्याचं इन्फेक्शन पूर्णतः बरं होतं. स्वतः करून बघा. करून बघितल्यानंतरच तुम्ही विश्वास ठेवाल. जेव्हा मी हे सगळं स्वतः पहिल्यांदा शिकलो त्यावेळेला मला पण ह्या गोष्टी हजम झाल्या नाहीत, डायजेस्ट झाल्या नाहीत, की असं कसं शक्य आहे. पण सुश्रुत मुनी, चार्वाक मुनी या सगळ्यांनी आपल्या संहितेमध्ये आणि अगदी पातंजलीच्या योगसूत्रांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ह्या रंगचिकित्सेचा उल्लेख आहे. आपण आता पुढची स्लाइड घेऊ. आता बघा इथं ही जी गोष्ट आहे ना, ही सगळ्यांमध्ये कधी कधी होतेच होते. काय तर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे नेमकं काय तर आपल्याला एखाद्या ठिकाणी आपलं ध्यान लागत नाही. मग ते मेडिटेशन असू द्या, एकाग्रताचे एखादी काम असू द्या, उदाहरणार्थ एखादं पुस्तक वाचणं, अभ्यास करणं, किंवा एखाद्या गोष्टीवरती पूर्णतः एकाग्रतेने त्याच्यावरती काम करणं. मग तो स्वयंपाक असेल, प्रोफेशनल आपलं काम असेल, फॅक्टरी मधलं काही काम असेल, तिथं एकाग्रता साधता येत नाही. किंवा मुलांमध्ये अभ्यास करताना मुलांचं एकाग्रचित्त होत नाही. मग याच्याकरता काय करायचं तर याच्याकरता अंगठा घेऊन आपला हा जो इथला टाळूच्या वरचा जो भाग आहे त्याच्यावरती अंगठा ठेवून या अशा पद्धतीने, म्हणजे वर्तुळाकार पद्धतीने हळूवारपणे, जिथे तुम्हाला ऑरेंज रंग दिसतोय आणि त्याच्या बाजूला जे काळे ठिपके दिसत आहेत आणि एक आरी दाखवली आहे, तेवढा जो आकार आहे साधारणतः 1 इंचाचं वर्तुळ आहे. 1 इंचाच्या त्रिज्येचं. तर सिंपल भाषेत सांगायचं, रेडियस इज 1 इंच, approximately 2.5 centimeters. So what we are supposed to do, just put the thumb, give light pressure. It should not be painful. जे आपण प्रेशर देणार आहोत, दॅट प्रेशर, तो जो दाब आहे तो सहन होण्या इतपत असला पाहिजे. मग लहान मुलापासून, अगदी लहान मूल नव्हे ज्याचा टाळू भरायचा आहे अशी मुलं नाहीत, जे अभ्यास करतात, जे उच्छाद मांडतात, ज्यांचं ध्यान कॉन्सन्ट्रेशन होत नाही, या मुलांकरता, अशा मोठ्या व्यक्तींकरता पण हा उपाय आहे. त्या टाळूवरती केसावरून फिरवलं तरी चालतं. असं काही नाही की ते केस काढायला पाहिजे. हे चित्र फक्त एक रिप्रेझेंटेशन आहे की आपल्याला तो हिस्सा कुठे आहे, तर तो हिस्सा इथे आहे. मग इथे अंगठ्याने दाब देऊन वर्तुळाकार फिरवायचं. मग वर्तुळाकार कुठल्या दिशेने, तर आपल्याला ध्यान वाढवायचंय. मग वाढवायचं असेल तर काय, तर क्लॉकवाईज. कमी करायचं असेल तर काय, अँटी क्लॉकवाईज. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आपण ईश्वराला प्रदक्षिणा पण कशी करतो, क्लॉकवाईज करतो. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण परिक्रमा करतो किंवा प्रदक्षिणा घालतो. आणि ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला तोडायची असते त्यावेळेला आपण उलट्या पद्धतीने प्रदक्षिणा घालतो. तर हे सगळं शास्त्र आपल्याकडे आहे. फरक एवढाच झालाय की आपल्यावरती एवढं संशोधन झालेलं नाही भारतामध्ये, जेवढं संशोधन आता जर्मनीमध्ये आणि युके मध्ये होत आहे. आणि हे फक्त 1 ते 2 मिनिट करायचं, कमीत कमी 1 मिनिट करा. आणि हा 21 दिवस करायचा उपाय आहे. हा एका दिवसाने किंवा 3 दिवसांनी याचा रिझल्ट नाही येत. 21 दिवस उपाय करायचा आहे. याच्याबरोबर तुम्ही होमिओपॅथीच्या काही गोळ्या घेऊ शकता, आयुर्वेदिक काही गोळ्या घेऊ शकता, एखाद्या वनस्पतीचा अर्क घेऊ शकता, ब्राह्मी किंवा अश्वगंधा, जो तुम्हाला कन्सन्ट्रेशन करता आणि बुद्धिमत्तेचा वाढ होण्याकरता, म्हणजे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन याला बॅलन्स करण्याकरता अंतर्गत जो उपाय आहे, जो आपण पोटातून घेऊ शकतो, तो या पद्धतीचा आपण औषध घेऊ शकतो आणि त्याच्याबरोबर ही क्रिया करू शकतो. पुढची स्लाइड घेऊया. कधी कधी काय होतं, आपण जंगलामध्ये किंवा कुठे फिरत असताना मोटरसायकलवरती, गाडीमध्ये काचा खाली असतात. माशा वेळेला कधी कधी कानामध्ये, कोणताही कान असू द्या, डावा किंवा उजवा, ज्या कानामध्ये एखादा किडा जातो, मच्छर असेल, माशी असेल, गांधील माशी असेल किंवा छोटासा किडा असेल, तो आतमध्ये गेला आपल्याला जाणवतं, तो चावतो किंवा दुखतो आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो. मग अशा वेळेला उपाय काय,
एक दोन घरगुती उपाय पण आहेत की थोडस खोबऱ्याचं तेल गरम करायचं, ते कानामध्ये सोडायचं, मग त्या पद्धतीने तो मळ पण बाहेर येईल, तो किडा पण बाहेर येईल. पण आपल्याला जर का तिथे पोहोचेपर्यंत, हा उपाय येईपर्यंत आपण काय करू शकतो, तर चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही पहिल्या बोटाने जर का ते लाल बिंदू जो दिसतोय कानाच्या इथे, जर तुम्ही नीट लक्ष द्याल तर हा जो कानाचा ट्रायंगल भाग आहे, त्रिकोणी भाग आहे, त्याच्या पुढे तो जो बोट जर का तुम्ही ठेवलं आणि प्रेस केलं, दाबून धरलं 30 सेकंद ते 60 सेकंद, तर तुम्हाला नैसर्गिकरित्या तो आराम होईल. कानात असलेलं जे पाणी गेलेलं असेल ते पाणी सहजरित्या बाहेर येईल. कानामध्ये जर का एखादा किडा वगैरे गेलेला असेल तर तो किडा सुद्धा स्वतःहून त्या मळाबरोबर थोडासा बाहेर येईल, जो तुम्ही सहजपणे काढू शकाल किंवा इतर व्यक्ती काढू शकेल. 30 ते 60 सेकंद म्हणजे साधारण अर्धा मिनिट ते 1 मिनिट आपल्याला इथं दाब देऊन फक्त थांबायचंय, बाकी काही नाही. पुढची स्लाइड घेऊया. कधी कधी काय होतं बघा, आपण उन्हामध्ये जातो, थंडीमध्ये जातो, त्यावेळेला काही वेळेला काही लोकांना चक्कर येते, 20 होऊन पडतात. मग अशा वेळेला काय करायचं, तर लोक कांदा वगैरे वास देतात किंवा तोंडावरती पाणी शिंपडतात. अगदी बरोबर, ह्या गोष्टी आहेत. मग आपल्याला नैसर्गिकरित्या शरीराला ऍक्टिव्ह कसं करायचं, तो ऑर्गन ऍक्टिव्ह कसा करायचा, आणि तो ऑर्गन म्हणजे कुठला ऑर्गन, हार्ट आणि ब्रेन. या दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे, जी न्यूरोलॉजिकल सिस्टीम आहे, ती रिसेट झाली आहे. त्याच्यामुळे काय होतं, रिफ्लेक्सेस, आणि आता आपल्याला काय करायचं ते कळत नाही, शरीरावरचा ताबा सुटतो. आणि मग तो एक्सटर्नल फॅक्टरमुळे सुटू द्या, म्हणजे जसं एक्सेसिव्ह ऊन आहे, खूप ऊन गेलेलं आहे, पाण्यामधून सगळं डिहायड्रेशन झालेलं आहे, पाणी प्यालेलं नाहीये, किंवा इंटरनल फॅक्टर्स असू द्या, धक्का लागला, आतमध्ये अतिविचार झाले आणि त्याच्यामुळे एकदम चक्कर आली, किंवा फिट्स येत आहेत. अशा वेळेला हा जो चेहरा आहे आपला, नाकाच्या खालचा भाग, इथं अंगठ्यानं किंवा पहिल्या बोटानं तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं थोडा वेळ दाब द्यायचा. आणि तो दाब देऊन परत इथे एकच उपाय, क्लॉकवाईज दाब द्यायचं, थोडंसं क्लॉकवाईज हलवायचं, ते कंटिन्युअस हलवण्याची गरज नाही. दाब द्यायचा, थोड्या वेळाने क्लॉकवाईज हलवायचं, परत दाब देऊन ठेवायचा, परत क्लॉकवाईज हलवायचं. ह्या पद्धतीनं आपण, हा पहिला पॉइंट आहे. आणि दुसरा, पाय जो दिसतोय समोर तुम्हाला, हा उजवा किंवा डावा पाय, त्या व्यक्तीचा उजवा किंवा डावा पाय. आणि तिथे जो लाल बिंदू दिसतोय, त्या लाल बिंदूवर जर का तुम्ही अंगठ्याने किंवा पहिल्या बोटात असं प्रेस करून ठेवलं तर 1 मिनिटभर, आणि त्याला परत असं क्लॉकवाईज जर का घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर का ते फिरवलं, म्हणजे 10 सेकंद प्रेस केलं, 2 सेकंद फिरवलं, परत 10 सेकंद प्रेस करून ठेवलं, परत 2 सेकंद असं फिरवलं, या पद्धतीने जर का 1 मिनिट तुम्ही केलं, तर साधारण 1 मिनिटानंतर ती व्यक्ती हळूहळू डोळे उघडून प्रतिसाद द्यायला सुरुवात करेल. त्याला आलेली जी फेंट आहे, आलेली जी फिट्स आहे, त्याच्यातून तो पूर्णतः मुक्त होऊ शकतो. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. आता बघा, लहान मुलांमध्ये ना, किंवा कधी कधी वयस्कर माणसांमध्ये पण बेड वेटिंगची समस्या असते. म्हणजे स्वतःच्या मूत्रावरती कंट्रोल राहत नाही. कधी कधी असं वाटतं की आपण बाथरूम मध्येच गेलोय आणि सुसू करतोय, आणि मग ती सुसू बेडमध्येच होते, आपल्या गादीमध्येच होते, आणि मग ते ओशाळवाणं होतं. मग ते लहान मुलं असू द्या, नाही तर मोठं असू द्या, मग त्याच्यावरती औषधोपचार आले, मग त्याच्यावर मानसोपचार आले, मग 4 जणांना नावं ठेवणं आलं, बऱ्याच गोष्टी होतात. याच्यावरती साधा सरळ उपाय काय, तर अगदी साधा उपाय म्हणजे आपल्या हातावरती, जो आपला डावा हात आहे, त्याची ही जी 2 पेरांमधली जागा आहे खाली, तिथं ऑरेंज किंवा नारिंगी रंग लावायचा. मागची स्लाइड, हा हा इथं नारिंगी रंग लावायचा. आणि हा नारिंगी रंग लावला की तुम्हाला त्याच्यावरती इमिजिएट इफेक्टने आराम पडायला सुरुवात होते. म्हणजे हे अक्षरशः चमत्कारासारखं आहे. आपोआप आपल्या बाळामध्ये किंवा तो ज्या व्यक्ती वृद्ध आहेत त्यांच्यामध्ये तो जो ऑर्गन आहे, ज्याला ब्लॅडर म्हणतात, तो ब्लॅडर कंट्रोल व्हायला सुरुवात होते, आणि तो बरोबर न्यूरोलॉजिकल सिस्टीम ऍक्टिव्ह करतो.
मज्जारज्जूची जी चेतासंस्था आहे, मराठीमध्ये जर का बोलायचं झालं तर मज्जारज्जू स्विच केलं असते, तुझं ते त्याच्यामध्ये मगाशी असलेली समजावून चेतासंस्था, दोन ही लगेच चेतासंस्था जी आहे तो ती ऍक्टिव्ह करतो. संगीता आणि पाटे, active केल्यानंतर संगीता पाटे, तुमचं माईक बंद करा प्लीज. संगीता पाटे, सॉरी, कंटिन्यू करा प्लीज. हा सुनीलजी बरोबर, इको होत आहे थोडा, हरकत हा नाही. हा तर आपण बेड वेटिंग मध्ये सांगत होतो लाल की रंग आहे इथे का? ऑरेंज रंग लावल्याबरोबर कलर कलर कोणता आहे तिथं? नारंगी नारंगी रंग, ऑरेंज रंग. अच्छा. ओके, तर तिथे नारंगी हो. रंग लावल्यानंतर तुम्हाला त्याचा अगदी दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशीच तुम्हाला अनुभव येईल. फक्त एक गोष्ट दोन्ही ध्यानात ठेवायची, तळहाताना दोन्ही हा रंग, तळहाताना हा एक दोन्ही मिनिट, तळहाताना दोन्ही दोन्ही तळहात नाही. तळहाताना दोन्ही तळहाताना लावायचं का? हो चालेल. हा, बेड वेटिंगचं झाल्यानंतर चला आपण आता पुढची स्लाइड घेऊ शकतो. हा जो हात आहे तुम्ही जर बघाल तर हा उजवा हात आहे. दाखवण्याकरता हा उजवा हात आहे, आपण दोन्ही हातांवरती हे रंग लावू शकतो. हा इन्फेक्शन जे आपल्याला होतं ना दातामध्ये किंवा तोंडामध्ये, म्हणजे तोंडामध्ये अल्सर येणं, तोंडात फोडी येणं, किंवा तोंडाला आपण जे म्हणतो ना तो, किंवा दात दुखणं, हिरड्यांमध्ये तर कधी कधी पू तयार होतो, हे, आणि आपल्याला डॉक्टरी मदत घ्यायची असते, ॲलोपॅथची म्हणा किंवा कुठलीही इतर मदत घ्यायची असते, पण तोपर्यंत आपण काय करणार? तर तोपर्यंत आपण हे जे अंगठाचं पेर आहे, हे इथे अंगठ्याचं जे पेर आहे, या पेराच्या वरती, जसे इथे दोन डोळे दाखवले होते ना, त्याच्या खाली हा जो हिस्सा आहे ते काळा रंग लावायचा. जेव्हा इथे आपण काळा रंग लावाल त्यावेळेला आपल्याला हा जो इन्फेक्शनचा त्रास आहे तोंडामधल्या, तोंडाच्या आतल्या, तो पूर्णतः निघून जा. नियम एकच, हा अमृत, रंग तुझं माईक बंद कर. तुम्हाला सकाळी लावायचा. सकाळी रंग लावल्यानंतर तो एवढे दिवस ठेवता येईल, कमीत कमी 3 दिवस, 72 तास. निघाला, हात धुतलात, काही केलं, पुन्हा लावायचा, काही प्रश्न नाही. फेड झाला, कमी होतो थोड्या वेळाने, काही हरकत नाही, पुन्हा लावायचं. त्याचा तुम्हाला रिझल्ट येणारच आहे. पुढची स्लाइड घेऊया. पुढची स्लाइड घेऊया. 740 हा जो आहे हा कॉन्स्टिट्यूशन किंवा बद्धकोष्ठता याकरता ज्यांनी माझ्या व्यतिरिक्त माईक चालू ठेवले त्यांनी कृपया करून त्यांना म्यूट करून द्यावं. अमृताचं बंद केलंय का? त्याच्यामुळे रिक्वेस्ट पाठवली, अजूनही इको होत आहे. तुमच्याकडे दोन आहेत सुनीलजी, का? म्यूट फॉर ऑल करा. सुनीलजी, म्यूट फॉर ऑल करा, नंतर एनेबल करा त्याला सिक्युरिटी मध्ये म्यूट फॉर ऑल. हा वर्षाजी बघितलं, तुमचं सजेशन बघितलं आम्ही, आणि सुनीलजी आणि ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे हे करतील. जी, आता हा जो समोर आपल्याला चार्ट दिसतोय किंवा समोर जे चित्र दिसतंय, इथं आपल्याला आपला स्वतःचा डावा हात आहे, लेफ्ट हँड आहे. So if you see this left hand, there are 2 points which are suggested. Each and every palm will have at least 3 lines, 2 parallel lines and 1 curved line below the thumb. जर तुम्ही बघाल तर ह्या 3 मुख्य रेषा त्यांनी ज्या दाखवल्यात, 2 सरळ समांतर रेषा आहेत आणि अंगठ्याच्या बाजूला एक अशी अर्धवर्तुळाकार रेषा आहे. आपल्या हाताच्या ह्या 2 बोटांच्या मध्ये
खाली ज्या वेळेला आपण ही सरळ मनगटापर्यंत आपण जाऊ त्यावेळेला पहिल्यांदा ही जी रेष येते जी समांतर आहे जमिनीला थोडीशी तिरकी अशी, तिथं लाईट ब्ल्यू, इथं बघा इथं स्पेसिफिक कलर आहे लाईट ब्ल्यू, म्हणजे साधारण आकाशी रंग किंवा फिकट निळा रंग लावायचा. आणि थोडं खाली आलात की आपल्याला डार्क ब्ल्यू किंवा एक नेव्ही ब्ल्यू जो रंग असतो तो लावायचा. म्हणजे तो कसा लागेल, वर खाली नीट लक्ष द्या. कदाचित माझ्याकडून वेगळ्या पद्धतीने सांगितलं जाईल, तुम्ही परसिव्ह वेगळं कराल, तसं करू नका. हा हात ज्यावेळेला असा कराल त्यावेळेला हा जो आपला मनगटाचा भाग आहे तो जो भाग आहे तिथला जो बिंदू आहे या रेषेवरचा तो लाईट ब्ल्यू आहे. आणि वरचा बोटाच्या जवळ, दोन्ही बोटांच्या जवळ जी रेष आहे तिथला जो बिंदू आहे तो गर्द निळा आहे, डार्क ब्ल्यू आहे. नेव्ही ब्ल्यू म्हणा किंवा मोरपंखी निळा जो असतो ना, मोराचा निळा असतो तो डार्क कलर. ओके, हे दोन रंग तुम्ही लावा. बद्धकोष्ठतेकरता तुम्हाला हा उपाय 21 दिवस करावा लागतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी साधारण 1 ग्लास ते 3 ग्लास तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तांब्यामध्ये ठेवून घ्यावं लागतं. आणि एवढं हे दोन कॉम्बिनेशन जर तुम्ही केलेत तर कुठल्याही औषधोपचारा व्यतिरिक्त तुम्हाला याचा लगेचच रिझल्ट येतो. म्हणजे ज्यांना बद्धकोष्ठतेचा आजार आहे त्यांना 21 दिवस कमीत कमी आणि 90 दिवस जास्तीत जास्त हा उपाय करायला लागेल. त्याच्याबरोबर त्रिफळा चूर्णासारखी काही परिस्थितीवश आणि किती वर्ष जुना आजार आहे, जुनाट आजार आहे त्याच्यावरती आहे. पण काही काही वेळेला आपल्याला पाणी कमी होतं, खाणं नीट होत नाही, अशा वेळेला किंवा प्रवासामध्ये कधी कधी बद्धकोष्ठता होते. मग अशा वेळेला कोमट पाणी सकाळी घ्यायचं, जेव्हा शौचला जायचं आपल्याला त्यावेळेला घेऊ शकता. त्याच्या आधी एक 15-20 मिनिटं 1 ग्लास ते 3 ग्लास, आणि हा रंग 15 ते 20 मिनिटं आधी अशा पद्धतीने लावायचा. आपल्याला सहज मोशन होतं. हा, आता याच्याकरता काही मुद्रा पण आहेत. प्रत्येक आजारावरती, प्रत्येक या इन्फेक्शन वरती मुद्रा पण आहेत. आपण त्या मुद्रा वेळेअभावी आता मुद्रा चिकित्सा घेऊ शकणार नाही आहोत. तर आता आपला जो फोकस आहे तो केवळ थोडीफार औषधं जी आयुर्वेदिक वनस्पतीत आहेत ती आणि रंग हाच राहणार आहे. तर ह्या दोन पद्धतीचा, निळ्या रंगाच्या ह्या दोन छटा वापरून आपण बद्धकोष्ठतेवर अर्थात कॉन्स्टिपेशन वरती मात करू शकतो. पुढची स्लाइड घेऊया. आता ज्यांना पाठीचं दुखणं आहे, म्हणजे बरेच जण आपण कधी कधी बघा ध्यानाला पण बसतो, काही वेळेला आपल्याला बसून एखादी गोष्ट सांगायची असते आणि आपलं पोश्चर ठीक नसतं. अशा वेळेला कधी कधी पाठदुखी उद्भवते. वयोमानानुसार पण पाठदुखी उद्भवते, आजारानुसार किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा पाठदुखी उद्भवते. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, तर त्या पाठदुखीला आराम मिळण्याकरता जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा डावा हात आहे. ह्या डाव्या हातावरती 2 रंग लावायचे आहेत आपल्याला. कुठले 2 रंग, तर जर का हे पहिलं बोट डाव्या हाताचं बघितलं, इंडेक्स फिंगर जिथे दुमडलं जात आहे त्याच्या खाली जिथे आता माझं बोट तुम्हाला दिसतंय दुसऱ्या हाताचं, तेवढं बोट जेवढ्या आकाराचं साधारण 25 पैसे किंवा त्याच्यापेक्षा छोटस वर्तुळ करून तिथं एक लाईट ब्ल्यू किंवा आकाशी रंग जो आपण म्हणतो हलका फिकट निळा तो रंग तिथे लावायचा. आणि त्याच्या खाली जे खालचा आपला जो एंड आहे, हे बोट जिथे संपतं त्याच्यावरती आपण जर का बोट ठेवलं तर तिथं आपल्याला व्हायोलेट किंवा बैंगनी रंग किंवा पर्पल रंग, आपण जर इंग्रजीमध्ये म्हणू व्हायोलेट किंवा पर्पल, मराठीमध्ये जर म्हटलं तर जांभळा रंग किंवा हिंदीमध्ये बैंगनी रंग. सो वी आर सपोज टू यूज 2 colors, light blue and violet color on index finger to get rid of the backache, any kind of backache. It is not necessary that it's the hereditary backache or it is because of the vitamin lacks and all that or it is because of the accident. कुठल्याही पद्धतीचा कोई भी तरह की समस्या के कारण आई हुई पीठ की दर्द की समस्या इन 2 रंगों से आपको मुक्ति दिला देगी. आपण पुढचा स्लाइड घेऊया. आता बघा हा एक आहे ना साधारणतः सर्वसामान्य आजार आहे. कुठला,
खोकला, कफ आणि सर्दी. मग सर्दी आणि कफ करता काय करायचं? लहान मुलांना किंवा आपल्याला सीझन चेंज होतो, आता सुद्धा पावसाळा सुरू होईल, बऱ्याच जणांना याचा त्रास होऊ शकतो, अलर्जेटिक सिमटम्स असतात किंवा कुठल्याही कारणामुळे. करायचं काय? अगदी साधा सरळ उपाय. आपला हा डावा हात आहे, या डाव्या हातामध्ये हा जो अंगठा आहे, अंगठ्याचं पहिलं पेर नाही, हे जो अंगठ्याचं दुसरं पेर आहे, त्या दुसऱ्या पेरामध्ये इथं पहिलं बोट वरच्या बाजूनी, दुसरं बोट खालच्या बाजूनी, अशी 2 बोट 25 वैशाचा आकाराचा नारिंगी रंग, ऑरेंज कलर लावायचा. बस एवढ्या 2च गोष्टी करायच्या. आणि जर तुम्हाला वाटलं असेल की आपल्याला हे इन्फेक्शनमुळे होत आहे, म्हणजे तुमची इम्युनिटी चांगली आहे, पण तुम्ही कुठेतरी गेलात, बाहेर गेलात, जाऊन आलात, पावसामध्ये भिजलात, बसमध्ये किंवा सामूहिकतेमध्ये कुठे प्रवास केलात, ध्यानाला बसलात, सत्संगामध्ये असाल, मीटिंगमध्ये असाल, आणि तुम्हाला असं जाणवतं की त्या व्यक्तीमुळे आपल्याला इन्फेक्शन, कंटॅमिनेशन झालंय, एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याकडे तो आलेला आहे संसर्गजन्यरित्या, त्यावेळेला आपण वरत्या स्लाइड मध्ये बघितल्याप्रमाणे इथं काळा रंग, इथं काळा रंग आणि हे 2 मध्ये ऑरेंज रंग लावू शकतो. याने आपल्याला कफ आणि कोल्ड मध्ये भरपूर आराम मिळतो. वाफारा घेणं अतिउत्तम, पण बऱ्याच जणांना ज्यांना सायनसचा त्रास आहे त्यांना वाफारा कधी कधी सहन होत नाही, सर्दी वाढते. मग अशा वेळेला काय करायचं? तव्याचा शेक घ्यायचा. म्हणजे काय? पोळी करतो, चपाती करताना जो तवा आपण ठेवतो गॅसवरती किंवा चुलीवरती, तो उलटा ठेवायचा, तो थोडा गरम होऊ द्यायचा, आणि त्याच्यावरती येणारी जी गरम उष्ण वाफ आहे, हवा आहे, ती 10 मिनिटं आतमध्ये घ्यायची, तोंडाने किंवा नाकाने. त्यांनी पूर्णतः इकडचं पूर्ण सायनस, इथलं सायनस, हे इकडचं गळा आणि आपली फुफ्फुस पूर्णतः मोकळे व्हायला सुरुवात होते. हात कलर लावून जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला पहिल्याच सिटिंग मध्ये, पहिल्यांदाच तुम्ही हे जेव्हा कराल त्यावेळेला तुम्हाला अतिशय आराम पडेल. आणि हा आराम परमनंट असणार आहे, कायमचा असणार आहे, रिव्हर्सिबल नाहीये की पुन्हा हे झालं सुटलं की तेवढ्या पुरतं बरं वाटलं आणि मग परत तुम्ही आजारी पडाल, असं नाही होत. 3 दिवस हाही उपाय करायचा. पुढची स्लाइड घेऊया. बघा कधी कधी ना आपलं जागा बदलते, किंवा आपण आपल्या नातलगांकडे राहायला जातो, हॉटेलमध्ये राहतो, आश्रमांमध्ये राहतो, किंवा रात्री जागरण होतं, किंवा दिवसभर काही विचारांमुळे काही परिस्थिती अशी तयार होते की आपल्याला प्रेशर येतं, आणि मग रात्री किंवा दिवसा आपण जी वामकुक्षी घेतो किंवा रात्री जे झोपतो ती नीट झोप येत नाही, आणि मग कधी कधी इन्सोमिनिया नावाचा आजारच होऊन जातो की गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही, किंवा झोप लागली तरी नीट झोप लागत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला बघा, आपला जो डावा हात आहे, या डाव्या हातावरती अंगठ्याच्या खाली, नखाच्या, अंगठ्याच्या नखाच्या खाली काळा रंग लावायचा, आकार 25 पैशाच्या नाण्यावर, या इथं. त्याच्यानंतर आपलं जे पहिलं बोट आहे, आता सध्या तर पहिल्या बोटावरती ज्यांनी ज्यांनी वोटिंग केलं तिथे काळा रंग असेलच, पण तो काळा रंग नाही, त्या बोटाच्या नखाच्या खाली, नखाला चिकटून इथं आपल्याला हिरवा रंग लावायचा. हे 2 रंग लावल्यानंतर हे मागच्या बाजूने जात. मग पुढच्या बाजूला करंगळी आपली जी आहे, ही करंगळी आहे, ही करंगळीतून असं खाली यायचं. इथे 2 रेषा आहेत, 2 समांतर रेषा आहेत आपल्या हाताला. करंगळीच्या खाली या 2 समांतर रेषांच्या मध्ये खालच्या रेषेला चिकटून 25 पैशाचा आकाराचा काळा रंग लावायचा. हे 3 रंग आपण लावायचे. हे 3 रंग लावल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, अगदी सर्वसामान्य ज्याला आजार नाही तो पण हे 3 रंग लावू शकतो. मग याने काय होईल? तुम्हाला जर डिस्टर्ब झोप लागत असेल, म्हणजे स्वप्न पडणं, सारखं सारखं जाग येणं, सकाळी उठल्यानंतर फ्रेश न वाटणं, वाटणं की नाही नाही मला काही नीट झोप लागली नाहीये, ह्या जर का तुम्हाला समस्या असतील, तुम्ही हे जर का 3 लावलं, तुम्हाला अतिशय सुंदर झोप येईल. आणि ते तुम्हाला अगदी पहिल्या रात्रीपासूनच जाणवेल की हो मला शांत झोप लागली, आणि तुम्ही अतिशय एन्जॉय करत सकाळी उठा. पुढची स्लाइड घेऊया.
आता आपण मागेच्या स्लाइड्स मध्ये एक गोष्ट बघितली होती की अपचन, ऍसिडिटी यासाठी आपण एक रंग लावला होता. तो रंग कुठला होता जर आठवत असेल तर स्वतःला सांगा, अनम्यूट करायची आवश्यकता नाही. तो रंग होता हिरवा. त्याच ठिकाणी आपल्याला हा रंग लावायचा. कुठला रंग आहे हा? जर पोटात जास्ती दुखत असेल, गॅसमुळे झालं असेल किंवा अपचनमुळे म्हणा किंवा जुलाबामुळे म्हणा दुखत असेल, तर दुखतंय आणि त्या काळात सहन होत नाहीये, तर काय करायचं? तर त्याच्यावरती काळा रंग लावायचा. कुठे लावणार? हा आपला डावा हात. या डाव्या हातामध्ये एक वर्तुळाकार रेषा, एक समांतर रेषा. सगळी बोटं ज्यावेळेला आपण अशी खाली दाबू त्यावेळेला हे रिंग फिंगर जिथं या त्रिकोणामध्ये टच होतं, स्पर्श करतं तळव्याला, तिथं 25 पैशाचा आकाराचा काळा रंग लावायचा. 25 पैसे ते 50 पैसे. मोठं झालं काही हरकत नाही, लहान लावू नका. हे जे वर्तुळ आहे ते थोडं मोठं झालं काही हरकत नाही, पण लहान करू नका. जेवढं तुम्ही मोठं आणि व्यवस्थित कराल तेवढा तो ऑर्गन आणि तेवढी ती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त शोषली जाईल आणि तुम्हाला रिलीफ लवकरात लवकर मिळेल. काळा रंग लावायचा पोटदुखी करता. पुढची स्लाइड घेऊया. पोटामध्ये लहान मुलांच्या कधी कधी जंत होतात किंवा अगदी आपल्याला पण असं वाटतं की पोटामध्ये ते आव सारखं मुरडून येतंय वगैरे. तर त्यावेळेला जे जंतासारखे जे जीवजंतू आहेत आपल्या पोटामध्ये जातात आणि आपल्याला त्रास देतात, अशा वेळेला आपल्याला या पद्धतीचा काळा रंग वापरायचा. आणि हा काळा रंग कुठे कुठे वापरायचा आहे? तर आपल्या दोन्ही हातांवरती स्पेसिफिक दाखवल्याप्रमाणे वापरायचं. जर तुम्ही बघाल डाव्या हातावरती, लेफ्ट हँड वरती, ऑन आवर लेफ्ट हँड, ऑन द रिंग फिंगर, बोथ द साइड ब्लॅक color needs to be applied. On the right hand side, ring finger and karanguli, little finger, both the fingers we have to apply the black color. हा कलर कुठे लावायचा, कहाँ लगाना है? तो ये जो अपनी छोटी उंगली है बाएं हाथ की, उसके सामने से ये जो मुड़ जाती है ना, यहाँ से ये जो लाइन है वहां पे और उसके पीछे, ऐसे दोनों तरफ अपने को काला कलर लगाना. आपल्या डाव्या हाताच्या करंगुळीच्या पुढे आणि पाठीमागे. सिमिलरली ऑन द राइट साइड, ऑन दिस टू फिंगर्स, रिंग फिंगर अँड स्मॉल फिंगर, उजव्या हाताच्या करंगुळी आणि अनामिका किंवा ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो तिच्यावरती जिथे ते दुमडतं तिथं, इथं आणि इथं, आणि तसंच मागच्या बाजूला जिथे ते दुमडतं तिथं 25 पैशाच्या आकाराचा काळा रंग. 25 पैसे के आकार का काला कलर ये दोनों उंगलियों में आगे से और पीछे से लगा देना. इससे बच्चों की या किसी भी परेशानी की उम्र नहीं है, वॉर्म की समस्या, कृमि की समस्या, पेट में अनहाइजेनिक बैक्टीरिया की जो समस्या है, कीटाणुओं की समस्या है, वो हल हो जाती है. इथून आपल्याला पोटदुखीपासून पण नंतर मुक्तता मिळते. जर कृमी असतील तर त्या कृमींपासून, त्या वॉर्म्स पासून पण मुक्तता मिळते आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती अतिशय सुंदर तयार होते. आपण पुढची स्लाइड घेऊया. बॅक पेन. आपण पाठीसाठी वरच्या स्लाइड्स मध्ये 2 बिंदू बघितले होते. तसंच संपूर्ण पाठ सहजरित्या मजबूत करण्याकरता, जेणेकरून पाठदुखी आपल्याला होणार नाही, प्रिव्हेन्शन म्हणतो. म्हणजे ज्याला प्रिव्हेन्शन करायचंय त्यांनी इथून इथपर्यंत चित्रात दाखवल्याप्रमाणे जर असा हात घेतलात इथून इथपर्यंत, मनगटाच्या जवळ, मनगटापर्यंत आणायची गरज नाही, मनगटाच्या जवळ एवढा फक्त काळा रंग लावायचा. साधारण 1 सेंटीमीटर जाडीचा काळा रंग तिथे लावायचा. इनफ. पाठ मजबूत व्हायला सुरुवात होते. सगळे जे मणके आहेत पाठीतले, कॉकिक्स पासून ते स्पॉन्डिलोसिसच्या जॉईंट्स पर्यंत पूर्णच्या पूर्ण सगळे मणके रिअलाइन होऊन मजबूत व्हायला सुरुवात होते. इव्हन त्याच्यामधली जी खुर्च्या आहे, त्याच्यामध्ये जी चरबी असते, इन बिटवीन जे फ्रिक्शन होतं अँड दॅट ऑइल ऑल्सो स्टार्ट रिजनरेटिंग. हे विचित्र आहे ऐकायला, एकदम असं वाटेल की कसं शक्य आहे.
फक्त एवढंच आहे की हे तुम्हाला 90 दिवस करावं लागतं. हे 3 दिवस किंवा 21 दिवस याच्याने याच्यामध्ये रिझल्ट येत नाही. आणि याच्याबरोबर मागच्या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे 2 बिंदू जे आहेत तिथं पण आपल्याला रंग लावावा लागतो. आणि गरज पडली तर कॅल्शियमचे ज्या सप्लिमेंट्स आहेत, नॅचरल सप्लिमेंट्स, फूड ॲज सप्लिमेंट्स, त्या आपल्याला कराव्या लागतात. उदाहरणार्थ शेवग्याच्या शेंगाची भाजी, अळशी किंवा जवस, ड्रमस्टिक जी आपण म्हणतो त्याची भाजी, और जवस या जो अळशी, त्याचं सेवन आपल्याला करावं लागतं प्रत्येक जेवणानंतर प्रेफरेबली. आपण पुढची स्लाइड घेऊया. आता कधी कधी काय होतं, बद्धकोष्ठ जशी होते, पोट जसं दुखतं, तसं कधी कधी अनकंट्रोल्ड लूज मोशन होतं. सो इन द लूज मोशन वी गेट फेड अप बिकॉज वॉटर ऍक्च्युअली इज स्कर्सिटी बॉडीमध्ये तयार होते. इफ वॉटर इज स्कर्सिटी इन आवर बॉडी, वी फील लथार्जिक, एनर्जी राहत नाही, आपल्याला थकवा होतो. लूज मोशनमुळे एक काय म्हणतो आपण त्याला, एक आळस तयार होतो शरीरामध्ये आणि सहन होत नाही ते. मग ते थांबवायला काय करतो, तर आपण नटवेग, नटवेग म्हणजे बेसिकली जायफळ. मग जायफळाचं थोडस चूर्ण घेऊन चाटू शकता तुम्ही, त्याचा तुम्हाला रिलीफ पडेल. हे झालं अंतर्गत. मग बाह्यरित्या काय करायचं, तर बाह्यरित्या आपली ही जी करंगळी आहे, जर तुम्ही बघाल तर ही जी करंगळी आहे, या करंगळीला ओके, आता हा उजवा हाताची करंगळी, मी जरी तुम्हाला आता डावा हात दाखवला, माफ करा, हा जो उजवा हात आहे आपला, उजवा हात, या उजव्या हाताची जी करंगळी आहे, लिटिल फिंगर ऑफ राईट हँड, इफ यू सी द टॉप where it bends, then you have to apply yellow color in full circle. तुम्ही जर चित्रात बघाल तर पुढच्या बाजूनीही आणि मागच्या बाजूनी पिवळा रंग, पीला कलर पूरे वर्तुलाकार आकार में अपने को ये छोटी उंगली पर दाहिने हात की उजव्या हाताच्या करंगळीवरती वरच्या पेराला जिथं ते दुमडतं तिथं करंगळीच्या पेराला पिवळा रंग लावायचा. तो शक्यतो डार्क पिवळा असावा. हा पिवळा रंग तुम्ही लावल्यानंतर फक्त ते आपण जे लिंबू, मीठ, साखर चिमूट चिमूट आणि एक पाणी, एवढं पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर जायफळ थोडंसं घ्यायचं चाटून आणि तुम्ही हा रंग लावा, तुमची लूज मोशन कंट्रोलमध्ये आहे. बाकी पथ्य तर आपण पाहतोच, ती पाळावीत. आपल्याला वाटलं ॲलोपॅथीचे उपचार फास्ट आहेत तेही करावेत, पण जिथे शक्य होईल तिथे हे नैसर्गिकरित्या करून बघा, तुम्हाला त्याचा इन्स्टंट रिलीफ मिळेल आणि अक्षरशः जादूसारखं हे काम करतं. आपण पुढच्या स्लाइडला जाऊया. काही काहींना पाय दुखतात बघा, पोटऱ्या दुखणं, मांड्या दुखणं, गुडघे दुखणं, टाचा दुखणं, म्हणजे पायाचं कुठल्याही पद्धतीचं दुखणं असतं ना, त्या दुखण्याकरता आपल्याला काय करायचंय, अगदी साधा सरळ उपाय. कोणता, तर आपला हा जो डावा हात आहे, या डाव्या हाताची हे जे मधलं बोट आहे, या मधल्या बोटाला मधून दुमडतं बघा, हे मधून दुमडतं, या इथे मधून जे दुमडतं ना, तिथे आपल्याला काळा रंग लावायचा. कसा लावायचा काळा रंग, पुढून पण आणि मागून पण. लेफ्ट हँड, मिडल फिंगर, मिडल जॉइंट, फुल सर्क्युलर ब्लैक कलर. बाएं हाथ की मधली बड़ी उंगली के मध्य में पूरी तरह से वर्तुलाकार आकार में काला कलर अपने को लगाना है. इतना सा छोटा सा उपाय. जो लोग खड़े होके लेक्चर देते हैं, टीचर्स जैसे सिखाते हैं, बस कंडक्टर्स हैं, प्रोफेसर्स हैं, सर्जन्स हैं, डॉक्टर्स हैं, इंजीनियर्स हैं, जो साइड पे खड़ा रहना पड़ता है, उनके लिए भी ये उतना ही कारगर है जितना पेशंट के लिए. तर कुठल्याही व्यक्तीने, आपण गाडी जास्ती चालवत असाल, प्रवासात असाल, पाय दुखतं, अंग दुखतं, तर पाय दुखी करता रामबाण उपाय म्हणजे फक्त इकडं आपल्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला जिथून ते मधून दुमडतं तिथं पूर्ण वर्तुळाकार काळा रंग लावून. पुढची स्लाइड घेऊया. मला वाटतं हे शेवटची स्लाइड असावी. करेक्ट करेक्ट, धन्यवाद जी. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील सुनीलजी तर आपण प्रश्न घेऊ शकतो या स्लाइड्स विषयी, किंवा काही अजूनही इतर काही विचारायचं असेल तर.
ओके. उषा मॅम. जय गुरुदेव. एक प्रश्न विचारू का? जय गुरुदेव. जय विचारा ना. गुरुदेव. जय जय गुरुदेव ताई. गुरुदेव. बोला. हा, हे जे रंग म्हणालात तुम्ही, हे वॉटर कलर का काय, नेमके कोणते, फूड कलर की बघा स्केच याच्यामध्ये पेन? असं आहे ना, याच्यामध्ये असं आहे की लहान बाळ असेल ना तर फूड ग्रेड कलर बाजारात मिळतात. तो स्केच हो. पेनच असतो, पण तो पोटामध्ये जरी गेला ना तरी त्याचा त्रास हा, होत नाही. तो बर. फक्त कॉस्टली असतो, म्हणजे साधारण एक 10 ते 20 रुपयाला एक असा स्केच पेन मिळेल. अच्छा. आपण तो घेतला तर तो सेफेस्ट आहे, कारण हा, तो फूड ग्रेडचा असल्यामुळे, अन्नाच्या क्वालिटीचा असल्यामुळे आपण तो पोटात गेला स्वयंपाक करताना म्हणा, किंवा आपल्या स्वतः बाळ तोंडामध्ये अंगठा घालतं त्यावेळेला म्हणा, तर तो आपल्याला काय म्हणतात त्रास देत नाही. पण जर हो, सर्वसामान्य व्यक्ती म्हणाल की जे 13 वर्षाच्या पुढे जे बाळ आहे किंवा ज्या व्यक्ती आहेत, पुरुष असो किंवा स्त्री, त्यांची इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग असते की साधा आपला स्केच पेन किंवा परमनंट कलर जरी तुम्ही लावलात तरी तो अच्छा. आपल्याला त्रास देत नाही. म्हणजे तो आमचा अनुभव आहे वैयक्तिकरित्या. फक्त आम्ही हा, हा. सजेस्ट करतो की जर शक्य झालं तर तुम्ही फूड ग्रेड कलर वापरा, स्पेशली स्त्रिया. कारण स्वयंपाक करताना प्रत्येक वेळेला त्या काही ना काही पीठ मळताना हातामध्ये जाणार किंवा पुरी तळताना जाणार, त्यामुळे त्यांनी तेवढी काळजी घ्यावी. कारण त्यांच्या बरोबर ते ज्यांना जेवायला घालणार आहेत ते लहान बाळं असतील किंवा घरातले वृद्धही हो, असतील, प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी आहे. त्यामुळे त्यांनी शक्यतो फूड ग्रेड कलर वापरावेत, नाही तर परमनंट कलर वापरावा. परमनंट कलरचा फायदा काय असतो, तो सहजासहजी सुटत नाही, त्यामुळे तो हो, पटकन तो अन्नामध्ये जाणार नाही. हो, त्यामुळे हो, तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकता. हे दोन तुमच्यासाठी सजेस्टेड असतात. आणि लहान बाळ त्याच्याकरता डेफिनेटली फूड कलरच वापरा, दुसरा कुठलाही वापरू नका. बाजारामध्ये सहज अवेलेबल आहेत. तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट जाऊन दुकानात सांगितलं फूड ग्रेड वापरा मला द्या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर लिहिलेलं असेल, FSSAIचं लायसन्स पण असेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला फूड ग्रेड असं व्यवस्थित काय म्हणतात त्याला, डॉक्युमेंटेशन मध्ये लिहूनही दिलेलं असेल. हो. म्हणजे थँक्यू, तो थँक्यू. स्केच पेन मिळतो का? काय ते? स्केच पेन मिळतो का तसा फूड ग्रेडचा? हो, स्केच पेन मिळतो फूड ग्रेडचा. अच्छा. तुम्ही फक्त जर क्रोम मध्ये गुगल मध्ये लिहिलत ना फूड ग्रेड स्केच हा. पेन्स, तुम्हाला त्याची लिस्टच येऊन जाईल वेगवेगळ्या कंपन्यांची, की कुठे मिळतो, कसा मिळतो. मग त्या पद्धतीने दुकानात जाऊन दाखवायचं की मला ह्या कंपनीचा पाहिजे. सहज शक्य आहे. आणि सगळ्या शेड मिळतात, असं नाही की फक्त काळाच मिळतो, फक्त पिवळाच मिळतो, सगळे रंग मिळतात. खूप नाविन्यपूर्ण माहिती आहे. खूपच छान. थँक्यू. आणि हे नक्की तुम्ही करून बघा, कारण काही काही गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला असं वाटतं की हे कसं शक्य आहे, पण जेव्हा आपण डीप मध्ये जातो ना, जसं क्वांटम थिअरी मध्ये जा, क्वांटम हिलिंग मध्ये जा, किंवा ह्या कलर्स मध्ये जा. तुम्ही बघा एखाद्या जुन्या युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये जाऊन बघा. जुन्या विद्यापीठामध्ये जर तुम्ही गेलात ना किंवा जुन्या वाड्यांमध्ये गेलात, तर तिथे ज्या खिडक्या असतात ना त्याला काचा बघा रंगीत असायच्या, निळा, पिवळा, नारिंगी, अशा वेगवेगळ्या. त्या काचा तशा का असायच्या? आणि प्रत्येक खोलीची काच वेगळी असायची. म्हणजे हो, जर का व्हीटी तिथे स्वयंपाकघर स्टेशनला असेल तर आहेत. त्याचा व्हीटी रंग वेगळा. स्टेशनला, व्हीटी हा, स्टेशनला अजूनही मुंबई हा, स्टेशन जे छत्रपती हा. शिवाजी टर्मिनस आहे, किंवा व्हिजेटिया आहे, व्हिक्टोरिया टर्मिनस इंजिनिअरिंग कॉलेजला गेलात तुम्ही, तिथे तो तुम्हाला काचा मिळतील. पुण्याला तळेगाव मध्येच तो कारखाना आहे, जो लोकमान्य टिळकांनी 1 पैशातून सुरू केला, पैसा पण काच कारखाना. तो पुण्याला तळेगाव इथे आहे, तळेगाव दाभाडेच्या तिथे. तिथे या सगळ्या काचा बनवायला जायच्या आधी. आता त्याचा वापर होत नाही, पण तो एवढा इफेक्टिव्ह आहे ना की तुम्ही जसं झोपता तिथे कुठला रंग हवा, तिथे तुम्ही हम्म. हॉलमध्ये बसता तिथे कुठला रंग हवा, जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे कुठला रंग हवा, जिथे स्वयंपाक करता तिथे कुठला रंग हवा, त्या पद्धतीने त्या काचा आणि त्यांचे आकार असायचे. आता पण एक छोटा उपाय तुम्हाला सांगतो बघा. आपण ज्यावेळेला उपनयन संस्कार करतो मुलांचे, SSY तर्फे किंवा कुठल्याही तर्फे, त्याला सूर्याला अर्घ्य द्यायला शिकवतात बघा, किंवा तुळशीला पाणी घालतात लेडीज. आपण सांगतो तुळशीला पाणी घाला, ते पाणी कसं घालायचंय, खाली मुळाशी नाही ओतायचंय. ऍक्च्युली सूर्य ज्यावेळेला उगवतो त्यावेळेला त्याच्याकडे बघत तिथून पाणी सोडायचंय, जेणेकरून ते जे सूर्याची जी किरणं आहेत त्या पाण्यातून आरपार होतील आणि तुमच्या आज्ञाचक्रामध्ये, जिथे तुम्ही कुंकू लावतात तिथून ललाट चक्र, वरती सहस्त्रार, कंठचक्र, हृदय चक्र, संवेदना चक्र, आणि खाली जेवढं तुमच्या शरीरामध्ये ती जातील रिफ्रॅक्शन होऊन, तेवढं तुमची ऊर्जा आणि तुमचा जो आवरा आहे किंवा आभा मंडळ आहे ते मजबूत राहील. पण आता हा सगळा जो अभ्यास आहे म्हणा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणा, त्या ऑलमोस्ट लुप्त होत चालल्यात. लोक एक केवळ फिजिकल क्रिया म्हणून करतात,
पण ती फिजिकल क्रिया, संचिनजी धन्यवाद. ही फिजिकल क्रिया नाही आहे. तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, शरीर आणि आत्मा ह्या लेवल पर्यंत ते काम करतं. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर, वेळ असेल तर आपण नक्की प्रश्न जय घेऊ. अदरवाईज जय गुरुदेव. जय धन्यवाद. गुरुदेव. जय गुरुदेव. हा, जय जय गुरुदेव, गुरुदेव बोला जी, ना. जय गुरुदेव, बोला. हाँ, मेरी उम्र जो है 55 ईयर्स है, तो मेमोरी का ओके. थोड़ा प्रॉब्लम, याददाश्त जो है कम हो रही है, ओके, भूल जाता हूँ. तो उसके लिए क्या उपाय है, क्या कर सकते देखिए अभी ऐसा है ना सर कि आपके लिए स्पेसिफिक ऐसा जो केस है वो तो हम हैं? 1 जी to 1 लेंगे, ग्रुप में लेंगे. जितना ऐसा हुआ है अभी, जेनरिक अगर कोई सवाल होगा तो वो मैं दे सकता हूँ आपको उसका आंसर. ये केस स्पेसिफिक है. जैसे कि आपका एज देखना पड़ेगा, आपका काम क्या था नहीं, वो देखना पड़ेगा, आप अभी क्या काम कर रहे हैं वो देखना पड़ेगा. जेनरिकली आई कैन टेल यू, ब्राह्मी जो वनस्पति आती है उसके टैबलेट्स अगर आप लेना चालू करेंगे तो उससे आपको रिजल्ट आएगा. बट इट वुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ कलर थेरेपी, मुद्रा एंड द टैबलेट. आपको इन तीनों का उपचार करना पड़ेगा और तभी ये होगा. अभी जो कलर है वो आपको, कलर जो है वो आपके यहाँ पे मस्तिष्क का जो अंगूठा है उसका जो टॉप जी हिस्सा है उसके जी ऊपर आपको ऑरेंज या येलो जो भी उपलब्ध है, और नारंगी या पीला कलर लगाने के बाद आपको थोड़ी राहत मिल जाएगी. बट इसके तो रूट कॉज में जाना, कौन इसके से हाथ रूट में कॉज लगाना में है, इसलिए जाना पड़ेगा. हाँ बोलिए. कौन से हाथ में लगाना है ये येलो कलर? ये आपके लेफ्ट हैंड में लगाना है, लेफ्ट. अंगूठे के ऊपर. जी लेफ्ट. इससे अगर शायद आपको सहूलियत आ गई, सोने पे सुहागा है. जी जी लेकिन इसके मूल तक जाना पड़ेगा कि ये जी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स की वजह से हो रहा है, स्ट्रेस की वजह से हो रहा है, या आपकी जो नहीं, सर्कुलेटरी सिस्टम है उसके जो ऑक्सीजन है वो आपके ब्रेन तक उतना नहीं जाता जितना जाना चाहिए. एंड बिकॉज ऑफ विच ये शॉर्ट टर्म मेमोरी लॉस होता है या लॉन्ग टर्म मेमोरी लॉस है. जैसे शॉर्ट टर्म मेमोरी मतलब आपने घर के बाहर निकल रहे हैं, आपने जी रुमाल लिया, चाबी ली, ताला लगा लिया, बाद में याद आया गैस चालू रखा है कि नहीं पता नहीं, पंखा चालू रखा है कि पता नहीं, देन यू कम सही. बैक. तो ये वाला है. या किसी का नाम भूल जाते हैं, या कोई जी इंपॉर्टेंट काम है वो भूल जाते हैं, या जी फिर आपको प्रेजेंटेशन देना है किसी को कि बाबा ये सेल का आपका पिच है और उसमें आपको वो टॉपिक ही नहीं समझ में आता कि यार मैंने पूरा पढ़ाई तो किया था लेकिन आई एम टोटली ब्लैंक नाउ. तो ये सही. किस तरीके का सिम्टम है वो सिम्टम को देख के उसके रूट कॉज तक जाना पड़ेगा सर. एंड देन वी कैन जी एक्चुअली गिव यू अ होलिस्टिक सॉल्यूशन. ओके ओके. जय थैंक यू. गुरुदेव. जय गुरुदेव ताई. जय. तर मी हा क्लास केला होता आमच्या जालन्यामध्ये ज्योतिमा राठोड म्हणून आहे. तर त्या क्लास केला तेव्हा मला वाटलं की हे खरं होतं का. पण माझ्या सासूबाईंच्या आई आल्या होत्या, त्या 100 वर्षाच्या आहे आणि रात्री त्यांना खूप लघवीचा त्रास झाला, सारखं होऊ लागलं. तर मग मी माझी वही काढली आणि जसं ते कलर सांगितलं तुम्ही तसं ते ट्राय केलं. रात्री 12 वाजता मी ते ट्राय केलं, अॅक्युप्रेशर पॉइंट दिला. तर अक्षरशः खरंच त्यांचा लघवीचा त्रास थांबला. म्हणजे हे खरंच एक जादूचं काम आहे. आणि आज मला जास्त डिटेल अजून माहिती कळाली. तर मी फार फास्ट पटपट नोट्स काढल्या आणि स्केच पेन घेऊनच ते सगळं, म्हणजे परत मला एकदा रिकव्हर झालं सगळं. आणि खरंच हा क्लास म्हणजे खूप छान आहे, अॅक्युप्रेशर आणि कलर थेरपी. आणि मला खूप अनुभव आहेत त्याचे. आणि खरंच ते तसं जर झालं तर मी सासूबाईवर यांच्यावर सारखं ट्राय करते की हे दुखलं की हा पॉइंट दाबायचा, हा कलर लावायचा. आणि तुम्ही जे म्हंटल काळा रंग, तर ताप आल्यावर ह्या आपल्या पाचही बोटाच्या सुरुवातीला जर काळा रंग लावला तर खरंच यांना जेव्हा झाला होता कोरोना, तर मी स्केच पेन घेऊनच बसायची आणि ते मी लावलं होतं आणि खरंच त्याचा फरक पडतो बरं का. मला हा अनुभव आहे. तर खूप कातर छान. खडक मध्ये ताई, हा कातर क्लास खडक खूप मध्ये छान आहे. हा, कातर खडक मध्ये मॅजिक ऑफ मॅरेज हा एक कार्यक्रम होतो. मनोज लेखी आणि बाकीचे शुक्लाजी घेतात. तर तिथं आम्ही असताना एका कपलला इन्फेक्शन होऊन ताप आला आणि तो ताप 1च्या वरती चढत होता. हम्म. हा ही जो रंगथेरपी आहे, रंगचिकित्सा आहे, तिथे आम्ही त्यांना ऑन द स्पॉट दिली. दुसरं काहीही नव्हतं, क्रोसिन पण नव्हती. हा. फक्त याच्यामध्ये त्या त्या क्लासमध्ये 3 तासात ताप उतरला त्यांचा. हो. नाही स्वतः खरंच करून बघायला लागतं. विश्वासाचा प्रश्न नाहीये, तुम्ही करून बघायला पाहिजे. रंग तसा पाहिजे. पण आता काय, कधी कधी लोकांना वाटतं नाही नाही हे कसं शक्य आहे, ते जास्ती बुद्धी चालते ना.
त्यामुळे कधी कधी आणि होऊन जातं. चक्करचं पण ते खरं होतं, कारण मी अनुभव घेतलेला आहे. चक्कर आल्यावर इथे जर दाबलं ना तर होतं. आणि लेडीजला पण जिथे जिथे दागिने दिलेत ना, तर ते खरंच आपलीच कृपा आहे की ते पॉइंटच आहेत सगळे. अगदी खरं, अगदी खरं. आणि मी सगळ्या तुम्हा भगिनींना विनंती करतो, मातांना विनंती करतो, छोट्या मुलींनाही विनंती करतो, अंगावरती चांदी ठेवा. आयदर पैंजण असू द्या, आवाजाचे नसतील तर बिन आवाजाचे घाला, कमरपट्टा घाला चांदीचा, लग्न झालं असेल तर जोडवं ठेवा. चांदी अंगावरती ठेवा, तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातही उपयोग होईल आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये पण उपयोग होईल आणि तुमच्या शरीराला निरोगी राहण्यासाठी पण उपयोग होईल. चांदी ठेवा. हल्ली एक वेळ तुम्ही सोनं कमी केलं तरीही चालेल, पण अंगावरती ही चांदी ठेवा. पूर्वी ना कमरपट्टीच्या रूपात ठेवा, माझं तुमच्या पैंजणाच्या रूपात ठेवा किंवा जोडव्याच्या रूपात ठेवा. हा बोला ताई. जेव्हा नवीन हा, माझं लग्न झालं ना, घरी जुन्या बायका होत्या, त्यांचे तोडे आणि इथं दोन्ही दंडात आणि हातात पण गोट पाटले असायचे, ते सगळं अगदी चांदीचं बरोबर, होतं. अगदी बरोबर. कारण तुम्ही एक ध्यानात घ्या, चांदी हा राजधातू आहे, तो डिसइन्फेक्टंट आहे आणि तो तुम्हाला वाईट नजरेतून आणि वाईट व्हायब्रेशन्स मधून पण वाचवतो. आणि ही फॅक्ट आहे. अगदी साधं सरळ तुम्हाला कुठलं एकदम छोटं उदाहरण देतो. कुठल्याही मंदिरात जा, त्या मंदिराचा जो दरवाजा असतो ना, गर्भगृहाचा दरवाजा, आणि त्याला खाली लावलेला ओटा, त्याच्यावरती हम्म. नेहमी चांदीचंच काम असतं बघा. हो. किती 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 श्रीमंत देवस्थान असू द्या, गरीब असू द्या, चांदीचंच काम मिळेल तुम्हाला. तिथे सोनं, हिरं, प्लॅटिनम, तांब असं काही मिळणार नाही. त्याचं कारण ते चांदी ही माणूसच नव्हे तर ईश्वराला पण प्रोटेक्शन देते. ईश्वराला म्हणजे काय, आणि विग्रहाला. छोट्या बाळाला पण आपण वाळे कडे घालतो ना, अगदी 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 ते अॅक्युप्रेशर दृष्टीला. पॉइंट जय ऍक्टिव्हेट गुरु. करतात. बोला. हल्ली पीसीओडीचे त्रास मुलींना खूप आहे काय ते हा, हा. बघा ताई, त्याच्यासाठी मी पण त्याला चांदी. तुम्हाला जेनरिक उपाय सांगतो. ओके, जेनरिक उपाय सांगतो. स्पेसिफिक कलर हा मी मुद्दाम सांगत नाही, कारण ते कॉम्बिनेशन मध्ये द्यावं लागतंय. ठीक आहे, तर स्पेसिफिक उपायांमध्ये न जाता आपण एक जेनरिक उपाय सांगतो तुम्हाला. करायचं काय, पहिली गोष्ट, रात्री 9 नंतर त्या मुलीला मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही याच्यापासून कमीत कमी 10 फूट लांब ठेवायचं. हा पहिला नियम आहे. रात्री 11च्या आत ते बाळ झोपलं पाहिजे. मग ती मुलगी असो, मोठी मुलगी असो, प्रोफेशनल असो, कोणीही असो. हे रेडिएशन खूप त्रास देत आहे. पहिली गोष्ट ती. दुसरी गोष्ट, कदाचित तुम्हाला अंधश्रद्धा वाटेल, पण ही अंधश्रद्धा नाहीये. केर्लिन फोटोग्राफीमध्ये तुम्ही फोटोग्राफ काढून बघू शकता. शनी महाराज जे आहेत, शनी महाराजांच्या दर्शनाकरता हल्ली स्त्रिया पार त्या मूर्तीच्या, त्या दगडाच्या जवळ जातात. तुम्ही 30 फुटापर्यंत जाऊ शकता, त्याच्या पुढे जाऊ नका. त्यांनी तुमच्या ओराला क्रॅक जातात आणि तुमचं जे सृजन चक्र आहे, जे मूलाधार चक्र आहे आणि त्याच्यावरती जे सृजन चक्र आहे, ज्यांनी तुम्हाला पुढं तुम्ही माता बनता, तुम्हाला बाळ होतं, तिथं त्याला तडा जातो. आणि याच्यावरती संशोधनही झालंय. समर्पण म्हणून एक पद्धत आहे, तिथे शिवकृपानंद स्वामींच्या लोकांनी जर्मनीमध्ये आणि युके मध्ये केर्लिन फोटोग्राफीवरती याच्यावरती संशोधन पण केलंय. पण दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये सोकॉल्ड पुरोगामी प्रकार चालतो ना, नाही नाही काय फरक पडतो, काय फरक पडतो. अहो, साधी गोष्ट आहे, आपण शिवलिंगाला पूर्ण गोल मारतो का? नाही. नाही नाही मग का नाही मारत? तिथे का नाही तुम्ही गोल मारत? तिथे का नाही तुमचं पुरोगामित्व येत? त्या- नाही, आम्ही पूर्ण फिरणारच, मारणारच उडी. का नाही मारत मग तिथे? काही ते नियम आहेत. ओलांडून आहे. कामाख्याला गर्भगृहाच्या आसपास पुरुषांनी जाऊ नये, नाहीच जाऊ, कारण त्याच्यातलं पुरुषत्व नष्ट होईल तिथे गेला तर, त्याला बाळच होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण 16 लाख रुपये खर्च कोण करणार त्या केर्लिन फोटोग्राफी करता? आणि केलं, हा ठीक आहे, होत आहे. आपला तो कॅज्युअल अप्रोच आहे. जसं आता ताई म्हणत होते ना, की रंग लावला बरं वाटलं. आता तुम्हाला खरं सांगतो, त्यांना ना लिटरली घरकी मुर्गी दाल बरोबर असं वागवत असणार आहेत घरचे लोक आणि आजूबाजूचे. आता ही बाई येईल स्केच पेन घेऊन, असे फालतूचे जोक होणार आहेत त्यांच्यावरती. त्यांनी कितीही चांगली गोष्ट करायचा प्रयत्न केला तरी जमाना असा आहे ताई. इथं ना, इथं दूध विकणारा घरात येतो की दूध घ्या, आणि दारू विकणाऱ्याच्या दरवाजावरती रांग लागते. बरोबर आहे. कलियुग आहे ताई. शिवकृपानंद स्वामींचं लेक्चर ऐकलं, त्याच्यात आहे हे
तुम्ही म्हणाल किर्लियन शिवकृपानंदांचं फोटोग्राफी. तर तुम्ही म्हणजे प्रत्येक जण ऐकू शकता. आपल्या ऋषी प्रभाकरांसारखेच एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे. ऋषी प्रभाकरांची आपली जी RSVK संस्था आहे, आता जे सुनीलजी म्हणा किंवा उषाताई म्हणा, मनोज लेखीजी म्हणा, समर्पण ध्यान घ्या, समर्पण ध्यान. समर्पण ते त्यांचं आहे. आपलं पण तेवढं स्ट्रॉंग आहे. आपल्या लोकांनी आपल्या ह्याच्यामध्ये तेवढा डीप जात नाहीत. बघा, प्रत्येक गुरुकडे एक सिद्धी असते, प्रत्येक गुरुकडे एक पद्धती असते. एक साधं तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही जेवढ्या इथे स्त्रिया उपस्थित आहात, भगिनी माझ्या समोर आहात, त्या प्रत्येक जण स्वयंपाक करते, पोळी करते, चपाती करते, भाकरी करते. प्रत्येकीच्या भाकरीची पोळीची चव ही तिच्या आईसारखी पण वेगळी. नाही, तिच्या सासूसारखी पण नाही. बरोबर. पण तिचा संसार जो आहे तो व्यवस्थित चालतोय, सगळेजण पोटभर खातायत ना. तोच प्रकार आहे गुरूंच्या बाबतीत सुद्धा. प्रत्येकाची क्रिया वेगळी आहे. तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही त्यातली स्वीकारायची. आता RSVK मध्ये आपला हा जो SSY चा ग्रुप आहे, याच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी, समोर आपल्याला रिझल्ट येतो. ह्या आपल्या आयुष्यामध्ये, रुटीन मध्ये, डेली आयुष्यामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला समोर ते दिसतं, घडतं. म्हणून मला ते आवडतं, म्हणून मी यांच्याशी संबंधित आहे. शिवकृपानंदांच्या काही गोष्टी आहेत की जसं आता यांनी सांगितलं की बाबा स्त्रियांनी या गोष्टी करू नयेत, पुरुषांनी या गोष्टी करू नयेत. ध्यान कसं करावं, सामूहिकरित्या करावं, एकट्याने करावं, काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात. तर ज्यांच्याकडून ज्या गोष्टी आपल्याला घेता येतात त्या घ्यावा. जसं साध्या साध्या भाषेत पोळी भाजी खातो, मग आपल्याला वाटलं की नाही थोडंसं लोणचं आपण बाजारातून घेऊया, मद्रासी टाईपचं लोणचं खाऊया, आंध्रची चटणी खाऊया, तर आपली जेवणाची पूर्ण पद्धत बदलते का? नाही ना. जे आवडतं ते आपण घेतोय. प्रत्येक गुरु त्याच ताकदीचा असतो. आपल्याला काय घ्यायचं हे आपल्यावरती आहे. मेनू भरपूर आहे हो. सर मला एक प्रश्न आहे. बोला. जय गुरुदेव. हा, माझ्या 3 ते 5 मध्ये माझी झोप उडते. म्हणजे 3 वाजता, बरोबर 3 सव्वा 3 वाजता मला जाग येतेच. म्हणजे किती उशिरा झोपू दे, लवकर झोपू दे, तर परत 5 नंतर वगैरे लागेल, पण 3 ते 5 मध्ये असं झोप नाही येत. मग मी जप करते, काहीतरी करते उठून. तो म्हणजे वर्षाताई, इन्सोनिया त्याच्यामध्ये तुम्हाला येणार की कशात येणार? नाही नाही, हा इन्सोमेनिया नाहीये. तुम्ही ऍक्च्युली हा तुम्हाला आशीर्वाद आहे ईश्वराचा, तुमच्या कुलदेवाचा आणि कुलदेवीचा, सासरकडच्या पण ओके. आणि माहेरकडच्या पण. आणि हे कळत अच्छा. नकळत तुमच्यापर्यंत पोहोचलंय. हा विषय नाही आत्ताच्या याचा, पण तरी सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्याच्यावरती कुलदेव कुलदेवीची कृपा असते त्यांना नैसर्गिकरित्या 3 ते 5 जाग येते. या 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला जी साधना करता येईल ती साधना करा. आणि डिटेल जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर माझ्याशी तुम्ही वैयक्तिकरित्या संपर्क साधू शकता किंवा माझ्या मुलीशी संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला त्याच्याविषयी आणखीन माहिती सांगू. पण हे कॉन्टॅक्ट नंबर. कुठलाही आजार नाहीये, हे ध्यानात ठेवा. आणि हा जो 2 तासाचा वेळ आहे हा तुम्हाला ईश्वराने भौतिक प्रगती बरोबर आध्यात्मिक प्रगती करण्याकरता, तुमच्या माहेरच्याकडची आणि तुमच्या सासरकडची दोन्ही कुळांना उदाहरण करता तुम्हाला हे नैसर्गिकरित्या होतंय. बघा, आता देवाच्या मंदिरातली घंटी पण वाजली. मी आश्रमात आहे आता, नर्मदेच्या किनारीच आहे, तर वाहिनी नर्मदेच्या. ठीक आहे. Nice. त्यामुळे तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या. आणि हो, मी तेव्हा अगदी कायम जप करते, तुम्हाला मेडिटेशन शक्य झालं करते, वाचते तर ध्यान देवाचं करायला काहीतरी सुरुवात पटकन करा. आंघोळा करून. हा बोला ताई, चालेल. बोला. काय? हा, म्हणजे मी तेव्हा उठते ना, तर मग मी मेडिटेशन करते, काहीतरी चांगलं हे करून आपला दिवसभराचं काय रुटीन आहे ते करते. चांगल्या गोष्टी काय येत असेल तर लिहून ठेवते, त्या वेळेमध्ये विचार मनात येतील तर ते नाही असं. नाही, ते साध्या गोष्टी झाल्या ताई. थोडासा अभ्यास वाढवा. अच्छा. तुम्हाला अच्छा. साधना कुठली करायची, नामजप कुठला करायचा, हम्म, कुठल्या आसनात बसायचं, हम्म, ओके, आपल्या देवतेला कुठल्या पद्धतीने समोर आणायचं, दान कसं करायचं, कुठं करायचं, किती करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. तुम्हाला त्याचा अनुभव साधारणतः 45 दिवसामध्ये यायला लागेल जर तुम्ही हे करू मला शकलात पण तर. सेम प्रॉब्लेम आहे, मला पण सेम प्रॉब्लेम आहे. ओके मी सर. पण आपल्याला कॉन्टॅक्ट केलं तर चालेल ना? अहो करा ना, कोणी नाही सांगितलं. कोणी इथे बिंदास मध्ये 24 तास. मी फोन नाही उचलला तर SMS करायचा. नंबर देऊन ठेवा बिंदास सर. मध्ये. नंबर सांगू? हा, ग्रुप में 9820. दे दीजिए. हाँ हाँ, सुनील चैट जी बॉक्स मैं मध्ये ग्रुप में डाल देता हूँ, या आप डाल दीजिए, कोई बात नहीं, मैं डाल देता हूँ. देखिए, नंबर नाही बोल आता दीजिए. सांगा, आम्ही लिहून घेतो. तोंडीनं सांगा. 9820 तोंडीने सांगा, लिहून घेते. 4464 76. फिर से एक बार फिर से बोल दीजिए. चैट में डाल दिया, देख लीजिए. 9820 9820 4464
4464 76. 76 9820 446476. ओके, मेरा नाम अजीत